पैनगंगा अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दराठी येथे भेदभाव न करता सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन हा आदिवासी दिन डफडे वाजवत गाजत मिरवणूक काढून उत्साहात साजरा केला. सर्वप्रथम सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेस 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या असे लक्षात आले की 21व्या शतकात म्हणजे तंत्रज्ञान आणि संगणकाच्या युगात सुद्धा जगभरातील विविध देशांमधील आदिवासी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे. गरिबी, बेरोजगारी, आरोग्य सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांनी हा समाज त्रासलेला आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 1994 पासून 9 ऑगस्ट हा दिन आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून आजपर्यंत आपण 9 ऑगस्ट हा दिन आदिवासी दिन म्हणून साजरा करतो. आपल्या देशामध्ये पेसा कायद्यामुळे आदिवासी बांधवांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. काळ होण्यासाठी थांबत नाही, परंतु त्याच काळाला रोखून स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या मनामनात पेटवणारे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाणा व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांनी आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उद्गार पुकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजांनी आपल्या पारंपरिक शस्त्राद्वारे अनेक लढाया लढल्या. आज भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामगिरीत बिरसा मुंडा यांचे महत्त्वाचे योगदान होते. आजही त्यांच्या नावावर अनेक संस्था व विद्यापीठे स्थापन केली आहेत. शेवटी जाता एवढेच म्हणेल, जंगले राखले तुम्ही, परंपरा जपल्या तुम्ही. जंगल राखले तुम्ही, परंपरा जपल्या तुम्ही. निसर्ग देवतेचे देवपान श्रद्धेने जपले तुम्ही. निसर्ग देवतेचे देवपान. राम राठोड, स्टार महाराष्ट्र न्यूज, उमरखेड, दराठी.